नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मायग्रेशन या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. मायग्रेशन म्हणजे काय तर स्थलांतर. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. आता आपल्याला मायग्रेशनची व्याख्या कशी सांगता येईल की व्यक्ती आणि व्यक्तीचे समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात तेव्हा या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तीचा समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात तेव्हा या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. हीच व्याख्या आपण इंग्लिशमध्ये कशी म्हणू शकेल की when an individual or group of individual move from one place to another, from one political boundary to another for less or longer duration or permanently, this movement is called migration. म्हणजे मायग्रेशन म्हणजे नेमकं काय तर व्हेन ए इंडिव्हिज्युअल, व्यक्ती और अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्तीचा समूह मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत, फ्रॉम वन पॉलिटिकल बाउंड्री टू अनदर पॉलिटिकल बाउंड्री, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेमध्ये, फॉर लेसर और लॉंगर, कमी कालावधीसाठी किंवा जास्त कालावधीसाठी, लॉंगर ड्युरेशन और परमनंटली, दिस मुवमेंट इज कॉल्ड मायग्रेशन. आणि याला आपण मायग्रेशन म्हणू. आता मायग्रेशनचे जर प्रकार बघितले आपण तर सर्वसाधारणपणे दोन प्रकार पडतात याच्यामध्ये, ऑन द बेसिस ऑफ रिजन आणि क्लासिफिकेशन बाय ड्युरेशन. ऑन द बेसिस ऑफ रिजन म्हणजे काय की प्रदेशानुसार वर्गीकरण, की प्रदेशानुसार कसं वर्गीकरण करता येईल. त्याच्यामध्ये एक म्हणजे इंटरनल मायग्रेशन आणि दुसरा म्हणजे एक्सटर्नल मायग्रेशन. इंटरनल मायग्रेशन म्हणजे अंतर्गत स्थलांतर. आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात, ते देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात असे स्थलांतर केले जाते. याला आपण अंतर्गत स्थलांतर किंवा इंटरनल मायग्रेशन म्हणू. एक्सटर्नल मायग्रेशन म्हणजे काय की या स्थलांतराच्या प्रकारामध्ये लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात, भारतातून उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जातात. याला आपण एक्सटर्नल मायग्रेशन म्हणू. म्हणजे इंटरनल मायग्रेशन म्हणजे काय की एका शहरातून, एका राज्यातून, म्हणजे थोडक्यात देशांतर्गत जे बी काय स्थलांतर होत असतं त्याला इंटरनल मायग्रेशन म्हणू. आणि एक्सटर्नल म्हणजे एका आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आपण जे जातो त्याला एक्सटर्नल मायग्रेशन म्हणू. त्यानंतरचा पुढचा प्रकार येतो तो म्हणजे क्लासिफिकेशन बाय ड्युरेशन, म्हणजे कालावधीनुसार वर्गीकरण. आता कालावधीनुसार वर्गीकरण केला तर पहिला एक शॉर्ट टाइम मायग्रेशन, लॉंग टाइम मायग्रेशन, म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन प्रकार आपल्याला करता येतील. आता शॉर्ट टाइम मायग्रेशनमध्ये काय होतं की या प्रकारचं स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचं असू शकतं. काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर म्हणतात. महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात अधिक मजुरांची गरज असते, अशा वेळेस ऊस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतावर काम संपते तेव्हा हे ऊस तोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बीड, उस्मानाबादच्या जिल्ह्यातले लोक कोल्हापूर किंवा सांगली या ठिकाणी ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करतात. यांचं स्थलांतर हे ठराविक कालावधीसाठी असतं, म्हणजे ठराविक महिन्यापुरतं असतं. त्यानंतर ते आपल्या आपल्या घरी जातात. हे जे स्थलांतर आहे याला आपण शॉर्ट टर्म मायग्रेशन असं म्हणू. लॉंग टर्म मायग्रेशन म्हणजे काय की यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घकाळासाठी सोडून नवीन ठिकाणी जातात. ते परत येतील याची खात्री नसते, आले तरी ते थोड्या दिवसासाठी असतात, सुट्ट्यामध्ये येतात. भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन इत्यादी देशात जाऊन स्थायिक झाले आहेत. गावातील काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थायिक झालेले आहेत.
दोन्ही उदाहरणामध्ये जर स्थलांतरित झालेल्या व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परत आल्या असतील तर ते दीर्घकालीन स्थलांतर होतं. जर ती व्यक्ती आपले मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते आपण कायमस्वरूपी स्थलांतर होतं. म्हणजे हे झालं लॉंग टर्म स्थलांतर. म्हणजे क्लासिफिकेशन बाय ड्युरेशन मध्ये शॉर्ट टर्म मायग्रेशन आणि लॉंग टर्म मायग्रेशन हे दोन स्थलांतर होत असतात. त्यानंतर रिझन ऑफ मायग्रेशन, स्थलांतराची कारणं. स्थलांतराची कारणं त्याच्यामध्ये फिजिकल, इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल अशी 4 प्रकारचे आपल्याला कारणं आढळून येतील. एक म्हणजे नेमकं काय होतं याच्यामध्ये की एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मानव स्थलांतर करताना त्यामागे वेगवेगळी कारणं असतात. त्या काही आर्थिक कारणं असतात तर काही सामाजिक कारणं असतात. त्यातलं पहिलं कारण आपण बघतोय म्हणजे फिजिकल, प्राकृतिक. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी, उद्रेक, वादळे यामुळे देखील स्थलांतर होऊ शकतात. याला आपण प्राकृतिक स्थलांतर म्हणू. आर्थिक, रोजगाराच्या शोधात, राहणीमान उंचावण्यासाठी, व्यवसायासाठी लोक स्थलांतर करतात. याला आपण इकॉनॉमिक स्थलांतर म्हणू. सोशल म्हणजे सामाजिक. बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थलांतर करावे लागते. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून जाण्याचा निर्णय लोक घेतात. एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाऊ शकते. याच्यामध्ये भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह या कारणासाठी देखील स्थलांतर होऊ शकतं. म्हणजे हे झालं सामाजिक स्थलांतर. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो पॉलिटिकल, राजकीय. कधी कधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीय दृष्ट्या समस्या उद्भवू शकतात आणि अशा परिस्थितीत त्या देशातील लोक तो देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आश्रय घेतात. ही आहेत आपल्याला स्थलांतराची कारणं. म्हणजे रिझन ऑफ मायग्रेशन म्हणजे फिजिकल म्हणजे प्राकृतिक, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि पॉलिटिकल म्हणजे राजकीय कारण. रिझन फॉर मायग्रेशन फिजिकल, इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल ही स्थलांतराची कारणं. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला येतो तो म्हणजे स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. आता स्थलांतराचे लोकसंख्येवर कोणते परिणाम होतात ते जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये की इम्पॅक्ट ऑफ मायग्रेशन ऑन ए पॉप्युलेशन, स्थलांतराचे प्रामुख्याने काय परिणाम होतात हे आपण पाहूया. की लोकसंख्या अभ्यासामध्ये आपल्याला अनेक घटकांचा विचार केला आहे. लोकसंख्येचं वितरण व घनता या 2 घटकावर स्थलांतराचा परिणाम होतो. लोकसंख्येचे स्थलांतर हे 2 प्रदेशादरम्यान होत असते. त्यातील एक प्रदेश देणारा तर दुसरा प्रदेश घेणारा. We have studied various aspects of population migration affect these two factors. Distribution and density of population migration take place between two regions. One of them is the donor region while the other is the recipient region. प्रदेशातील लोकसंख्येला स्थायिक होण्यासाठी निवासी, पाणी पुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन अशा विविध सोयी सुविधा आवश्यक असतात आणि स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील अशा सोयी सुविधा वापराविना किंवा कायम वापरल्या जातात त्यावर झालेला खर्च अनावश्यक होतो कारण तेथील लोकसंख्या कमी झालेली असते. अशा प्रदेशात लिंग गुणोत्तर तसेच वयोरचनेमध्ये देखील मोठा बदल घडतात. उदाहरणार्थ केरळ राज्यातील कार्यकारी गटातील बहुसंख्य पुरुष रोजगारानिमित्त परगावी परदेशात जातात. या राज्यात त्यामुळे पुरुषापेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे. 1000 पुरुषांमागे आपल्याला 1084 स्त्री आढळतात. जनगणना आपण 2011च्या नुसार तेथील लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये विचार करता बालक व वृद्ध वयोगटातील लोकसंख्या जास्त आढळते. आणखीन काय काय आपल्याला इम्पॅक्ट ऑफ मायग्रेशन ऑन पॉप्युलेशन वरती होतो की या उलट घेणाऱ्या प्रदेशात उपयुक्त सोयी सुविधावर मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो. लोकसंख्येच्या तुलनेत निवास, पाणी पुरवठा, वाहतूक या सर्व सुविधा अपुऱ्या पडतात आणि याचा मोठा फटका सदर प्रदेशातील सीमावर्त भागातील शेतीवर होतो. निवासाच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतीयोग्य जमीन बिगर शेतीसाठी वापरली जाते. अशा प्रकारचा आपल्याला इम्पॅक्ट ऑफ मायग्रेशन हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी पॉइंट आउट करता येईल. तर मित्रांनो, अनेक सोयी सुविधांचा एका ठिकाणी अभाव होतोय तर एका ठिकाणी आपल्याला अबंडंट सुविधा सप्लाय होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला हा मायग्रेशनवरती परिणाम हा होतच असतो. स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा जो परिणाम आहे तो आपण पाहिला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.